मरायचं नाही. तो please. असा होता इथे, मला मरायचं नाही. काय होतं ती असं असं का बोलते ती? काही नाही, झालेल्या प्रकाराचा तिने धक्का घेतलाय, बाकी काही नाही. शना प्लीज शांत हो ना, शांत हो, शांत हो, काही नाही होणार. अहो इकडे या ना. शनाया, नाही, मरायचं नाहीये मला. नाही नाही नाही, तुला काही नाही होणार आहे. आणि डॉक्टर पण बरोबर बोलतायत. अगं पोलीस आहेत इथे, कोणी येणार नाही, कोणी आलंही नव्हतं. हा, आणि झालं, डिस्चार्जची प्रोसेस मी कंप्लीट केली आहे. आता इथून आपण निघायचं. हा, एकदा तुझ्या घरी गेलीस ना, मग काही होणार नाही आहे. सिक्युरिटी एकदम टाईट ठेवू आपण. नाही नाही नाही, त्या घरात कशी जाऊ मी? त्या घरात ते रक्त, तो चाकू, नाही नाही, मी नाही जाऊ शकत त्या घरात. मला भीती वाटते. तो येईल, तो तिथे मला मारायला येईल. मी एकटी असेल ना तर तो येईल मला मारायला. नाही नाही, जे पण नाहीये घरात. मी एकटी नाही जाणार तिकडे. नाही 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 नाही, काही नाही होणार आहे तुला. तू शांत हो, शांत हो, बघू, रिलॅक्स. अहो ऐका ना, खूपच घाबरली ती. अशा परिस्थितीत आपण तिला तिच्या घरी एकटं कसं सोडायचं? आणि कशी राहील ती एकटी? जेकी सर पण नाही. मी काय म्हणते, आपण तिला आपल्या घरी घेऊन जाऊया का? असं झालं तर बरंच होईल, कारण आता त्या क्लिनिकली ठीक आहेत, पण घाबरल्यामुळे त्यांचा BP वर खाली होऊ शकतो. आणि त्या जर 4 माणसात राहिल्या तर त्यांना सिक्युअर वाटेल, आणि तोपर्यंत त्यांचे मिस्टर पण येतील. बरोबर ना? अहो हो, बोला ना काहीतरी. घेऊन जाऊया ना तिला आपण आपल्या घरी. हा हा हा, ठीक आहे. शनाया, तू येशील ना आमच्या सोबत आमच्या घरी राहायला? हो, तू आणि अविनाश सोबत असाल तर मी सेफ असेन तिथे. तो तिथे येणार पण नाही, मला काहीच होणार नाही. मला प्लीज घेऊन चल तुमच्याकडे. प्लीज अनु, प्लीज मला घेऊन चल. हो 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 हो, आपण लगेच निघूया. हा, मिस्टर पाटकर, तुम्हाला आधी पोलिसांना इन्फॉर्म करावं लागेल. हो, मी करतो इन्फॉर्म. एक ना काम कर, पिऊला फोन कर आणि इन्फॉर्म कर. हां, तिला सांग तिची रूम वगैरे सगळं तयार करून ठेवायला. ओके, मी येऊ जाऊ पोलिसांची बोल. नको काळजी करू शनाया, आपण जाऊ घरी. थँक्यू अनुप्रिया, तू खरंच खूप चांगली आहेस ग. थँक्यू. शनाया, रिलॅक्स रिलॅक्स. आता तू माझ्या घरी येणार आहेस, त्यामुळे काळजी नाही करायची. सगळं ठीक होईल आणि तू लवकर बरी होशील. रडू नकोस. तू खरंच खूप चांगली आहेस अनुप्रिया, पण हा चांगुलपणा तुला खूप जास्त महागात पडणार आहे ग. हॅलो. मी बोलते. हा आई बोल. बरं झालं तूच फोन उचललास. ऐक ना, नीट लक्ष देऊ नाही का? मी आणि बाबा शनायाला घेऊन आता घरी येतोय. आपल्या घरी? आपल्या घरी नाही तर आणखीन कोणाच्या घरी? अगं आई, पण तिचं घर आहे ना, ती आपल्या घरी काय येते? ती एकटी आहे तिच्या घरी. जेकी सर नाहीये तिथे, दुबईला गेलेत. त्यात तिच्या जवळचं कोणी नाहीये. ती बिचारी इतकी टेन्शन मध्ये, इतक्या स्ट्रेस मध्ये, इतकी इन्सिक्युअर आहे. मला खूप दया येते बिचारीची. आई, दिस इज टू मच. तू अति करतेस, मी नाही पिऊ. तुला म्हटलं ना तिला बरं नाहीये. ती एकटी आहे, तिच्या जवळचं कोणी नाहीये. अशा वेळेला एक मैत्रीण म्हणून मी जर तिला म्हटलं की तू आमच्या घरी ये तर काय हरकत आहे? माणुसकी आहे की नाही पिहू? आई, दुसरी व्यवस्था होईल काहीतरी. तू का असं? पिहू, मी आता हॉस्पिटलमध्ये आणि मला तुझ्याशी वाद घालायचा नाही. प्लीज बाळा, प्लीज समजून घे सिच्युएशन. बरं, आई आणि वहिनींना पण सांग की आम्ही तिला सोबत घेऊन येतोय. हॅलो पिहू, ऐकतेस ना? कळलं. ठेवते आता. ठीक आहे.
काय करायचं या मुलीचं?